मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवणारं एकमेव डिजिटल चॅनल सप्तनगरी न्यूज। मुंबईत सुरेश नाईक यांच्यासह नंदुरबार जिल्ह्यातील दिग्गजांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश। राष्ट्रवादी पक्षाला जिल्ह्यात मिळाले नवे बळ। मुंबई देवगिरी बंगल्यावर नंदुरबार जिल्ह्यातील सुरेश नाईक यांच्यासह दिग्गजांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून पक्षाला मोठे बळ मिळाले आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाची घडामोडी घडली। मुंबईतील देवगिरी बंगल्यावर आयोजित पक्ष सोहळ्यात अनेक दिग्गज पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश केला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार यांचे प्रमुख उपस्थित तसेच वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, माजी मंत्री अनिल पाटील, आमदार सना मलिक, प्रदेश प्रवक्ते सूरज चव्हाण व नंदुरबार राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे व जिल्ह्यातील पक्ष पदाधिकारी प्रमुख उपस्थितीत प्रवेश झाला। या प्रवेशामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादीला मोठे बळ मिळाले आहे। यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य तथा शहादा तालुका काँग्रेस अध्यक्ष डॉक्टर सुरेश नाईक, माजी जिल्हा परिषद सदस्य तथा गोदीपूरचे लोकनियुक्त सरपंच संजय जवरू पाडवी, नंदुरबारचे माजी नगरसेवक निंबा मोहन माळी, भाजपचे नगरसेवक नाना निकुंबे, माजी पस सदस्य कृष्णा बुधा पाटील उर्फ शाना भाऊ, वंचित बहुजन युवा आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष दिनेश बिराडे, शहराध्यक्ष विश्वजित भामरे, माजी पंचायत समिती सदस्य जगदीश अशोक निकम, खरगोनचे सरपंच अनिल लोटन रावताळे, जवखेड्याचे सरपंच मनलाल सूर्यवंशी, भागापूरचे सरपंच पंडित विश्वनाथ मोगरे, लोहाराचे सरपंच सुरेश विजय पवार, खापरखेड्याचे सरपंच सरकार रणसिंग मालसे, माजी सरपंच विलास जगन कोतवाल, वैजालीचे युवा कार्यकर्ते कल्पेश देसले, टेंभलीचे उपसरपंच काशीराम जिऱ्या सोनवणे, टुकीचे उपसरपंच दिलीप नबू मुसळदे तसेच मानमोड्याचे उपसरपंच बिल विक्रम सुकराम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा हाती घेतला। सप्तनगरी न्यूज ब्युरो।